ये जो फीमर उसका हेड जो होता है ना वो धीरे धीरे खराब हो जाता है, यानी तो सर्कुलेशन प्रॉपर नहीं होता। तो अपने को सर्कुलेशन पहले इम्प्रूव करना, तो इसको कंटिन्यू ट्रीटमेंट लेते हैं। नहीं तो इसमें अल्टीमेट क्या होता है कि लास्ट में आपको ऑपरेट करना होता है। अगर आप कंटिन्यू ट्रीटमेंट लेते हो तो धीरे धीरे वहाँ सर्कुलेशन इम्प्रूव होगा। जैसे अभी मूवमेंट इंक्रीज हो गया ना आपका, पहले एक साइड में आपको अटक के चलना पड़ता है, एकदम नॉर्मल चल रही है। तो कंटिन्यू आप ट्रीटमेंट लेते रहेंगे, आपकी बॉडी और भी अलाइन होती जाएगी। ठीक है, इस पर एक्यूपंक्चर भी होगा ताकि जो नर्व्स ड्राई हो रहे हैं ना, वो ड्राइनेस उसका निकले। तो उसको टाइम देना पड़ेगा, निकालना पड़ेगा। हाँ, टाइम देना पड़ेगा, क्योंकि इसमें घाई करेंगे ना रिजल्ट नहीं मिलेगा। अच्छा। अभी जो भी रिजल्ट अपने को मिला है ना, इसमें ग्रेड होते हैं, 4 से 3rd, 3rd से 2nd, 2nd से 1, इस तरह से रिवर्स होता है। अच्छा। और एक्सरे में दिखेगा एवीएम में। हाँ, तुमचं काय नाव? श्रीनिवास। हाँ, श्रीनिवास। कुठून आले? मैं तलेगांव स्टेशन। तलेगांव से। क्या तकलीफ है आपको? मुझे एवियन का प्रॉब्लम था। सो फिलहाल अभी लगभग 2-2.5 साल का ये था। सो मुझे चलने नहीं हो रहा था। सो इधर आने के बाद थोड़ा फ़र्क लगा। ओके ओके, ठीक है, थैंक यू। चालून बघा आता आणि पेन बघा कसं आहे. शोल्डरचं पेन गेला का? ते काय गाडी जसं चालवली ना नासे इथून असं इथपर्यंत असेल. आता येत आहे का ते बघून घ्या. नाही आता नाही. पाहिजे असेल तर 10 किलोमीटर राऊंड मारून या परत. हो. काय नाव सर तुमचं? अभिमन्यू शिंदे. अच्छा अच्छा. कुठं असता राहायला? मी इथं कामशेडमध्ये आहे आणि माझी सरपंच म्हणून मी आहे कामशेतमध्ये. कामशेड. काय त्रास होता? काय मला पाठीमध्ये बॅक पेन होता. आता म्हणलं मी दत्ताभाऊ ते येत असतो माझ्या करीत असतो. रिझल्ट चांगला आहे. आता काय हात वर जाता का? आज शिबिर असल्यामुळं दत्ताभाऊंनी मला सांगितले की 2 दिवसापूर्वी इथं आमचे जे प्रमुख आहेत जे मुंबई ब्रँचला असतात तर ते येणार आहे. तर मी तिथं नोंदणी केली आणि त्यानुसार आज इथं आल्यानंतर अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी डॉक्टर अतिशय अल्प दरात, कारण का मी यूट्यूबला पाहत असतो जवळजवळ ह्याच ट्रीटमेंटचे मध्य प्रदेशमध्ये एक डॉक्टर आहेत तर ते 10,000 रुपये फक्त ह्याच ट्रीटमेंटचे घेतात. फक्त इथं सवलतीच्या दरामध्ये फक्त 100 रुपये ते याच्यामध्ये म्हणजे डॉक्टर दवा पण आणि दुवा पण. आता विना औषध आहे तसं हां. आणि विना ऑपरेशन आणि विना इंजेक्शन आहे. खरंच चांगलं समाजसेवी कार्य आहे. कामशेडमध्ये काय आहे, ह्याचा अजून प्रसार नाहीये. नाही होईल ते. तुमच्यासारख्या लोकांनी जर सांगितलं लोकांना, काय सांगाल, काय आव्हान कराल जे रुग्णांना तुम्ही? मी तर म्हणतोय की ज्यांना मणक्याचे आजार असेल, समजा काही संदर्भ हाडांच्या संदर्भाचे आजार असेल तर निश्चितच ज्यांनी एकदा सेंटरला भेट द्यावी. मला जसा याचा फरक पडलाय तसा सर्वसामान्य नागरिकांना होईल आणि त्याच्यामध्ये तुमच्या पैशाची बचतही होईल. थँक्यू.